आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्यांच्या संघाने टॉस जिंकला आणि प्रथम शतरक्षण स्वीकारलं. खूप चांगल्या पद्धतीनं त्यांच्या कॅप्टननी संवाद साधला आणि खूप चांगली माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली. आणि आज जर पाहिलं तर ऑरेंज आर्मी, अगदी त्यांची टी शर्ट पाहिली तर ऑरेंज आर्मी आय पी एलमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळते. सनराईज हैदराबाद त्या संघाचे देखील अशाच प्रकारे टी शर्ट आहे आणि सर्वांचा आवडता रंग आहे अगदी भगवा रंग. वारकरी संप्रदायाचा हा भगवा रंग, छत्रपती शिवाजी महाराजांचा हा भगवा रंग आणि मुलुंडकरांचा हा भगवा रंग मैदानावरती तुम्ही पाहता. तर मॅचला सुरुवात होते. सलामीची जोडी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. निकेत आणि गीतेश हे दोन फलंदाज मैदानावरती दाखल झालेत आणि बॉलिंग ट्रॅकवरती षटक क्रमांक पहिलं विशाल यांना तुम्ही पाहता. एक चांगला सामना दोन्ही संघ मुंबई परिसरातील आपल्याला पाहायला मिळतात. 4 षटकांचा सामना आहे आणि 4 षटकं तुम्हाला 20 मिनिटांमध्ये संपवायची आहेत हे देखील लक्षात ठेवा. विशाल नाईक आणि विशाल पाटील सर या मॅचसाठी अंपायर आपल्याला पाहायला मिळतात. पहिलाच बॉल विशालचा, त्या फटक्यावरती मोहर उमटवली होती. बॉल चाललाय 7 धावांसाठी षटकार. या एका धावेच्या मदतीनं टीमची टोटल स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे 7 या आकड्यावरती. चांगली सुरुवात केली आहे. P1चं षटक आहे आणि P1च्या षटकामध्ये निकेतच्या बॅटमधून चांगले फटके पाहायला मिळाले, कारण पहिल्या चेंडूवरती षटकार आणि तदनंतर स्ट्राईक रोटेट केली निकेतनं. खोलवर टप्प्याने चेंडू होता, पुन्हा एकदा फटका फसला. मिड ऑफचा शतरक्षक डाऊन द बॉल, इथे चुकी करणार नाही. टिपला झेल आणि ते फलंदाज बाद. चंदन होता मिड ऑफ क्षेत्रामध्ये आणि चंदनच्या माध्यमातून चांगला झेल पाहायला मिळाला. इथे फलंदाज बाद झालाय. 7 धावा धावफलकावरती आणि पहिला धक्का JR दैसर या टीमला बसला, कारण गीतेश बाद झाला. पहिल्या चेंडूचा सामना करत असताना मोठा फटका खेळण्याचा त्यांनी प्रयत्न केला. विशालने इथे विकेट मिळवली. चांगली गोलंदाजी करतायत कविश 11 मुलुंड या संघासाठी. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती विशाल ओव्हर द विकेट. नवीन फलंदाज हरीश मैदानावरती दाखल होतोय. शॉट फाईन लेगला चेंडू ट्रॅव्हल झाला. शतरक्षक आहे तिथे आणि एक धाव या चेंडूवरती पाहायला मिळते. चांगलं कमबॅक केलाय, कारण पहिल्या चेंडूवरती षटकार पाहायला मिळाला आणि तदनंतर चांगले चेंडू टाकलेत या गोलंदाजानं. कौतुक करावं लागेल, कारण व्हॅरिएशन खूप चांगलं या गोलंदाजामध्ये पाहायला मिळते. प्रत्येक चेंडू वेगळ्या प्रकारचा त्याने हाताळला या षटकामध्ये. ओव्हर द विकेट, खोलात टाकलाय, विकेट करण्याचा प्रयत्न. इथे डॉट बॉल, चांगली गोलंदाजी. पॉवर प्लेच्या षटकामध्ये मोठे फटके खेळणं गरजेचं आहे, परंतु विशाल चांगली गोलंदाजी करतायत. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी पाहायला मिळते. अगदी सुवर्ण मध्य या गोलंदाजाने साधलाय या षटकामध्ये, कारण चांगला टप्पा त्याला प्राप्त झाला. त्या टप्प्यावरती तो गोलंदाजी करतोय. इथे खोलवर टप्प्याने चेंडू, लाईन खराब आहे. लवकर पिक केली आणि चेंडूला पाठवलाय 7 धावांसाठी.
आमचे गुणलेखक विजय कांबळे सर आम्हाला सांगतात की संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 14 धावा. आज जर पाहिलं तर भरपूर साऱ्या खेळाडूंचा उपवास देखील पाहायला मिळतोय. अगदी आदरणीय सन्माननीय देवेंद्र पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत आणि त्यांच्या सोबतीने यश पाटील साहेब देखील उपस्थित आहेत. राजावली या गावातून तुम्ही बिलॉंग करताय, त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये. वेलकम वेलकम वेलकम. आपल्या या क्रीडा स्पर्धेमध्ये आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. यावेळेस मोठा फटका मिड विकेटला, अजून एक दर्जेदार रुबाबदार षटकार. चांगला फटका पाहायला मिळाला. जपलं जातं क्रिकेटमध्ये, खेळाडू वृत्ती जोपासली जाते आणि क्रिकेटमध्ये एकात्मता देखील दाखवली जाते. आणि या तिन्ही गोष्टी जेव्हा एकत्र येतात ना मित्रांनो, त्यालाच क्रिकेट म्हणतात. आणि तोच क्रिकेटचा सामना इथे रंगला. यावेळेस पाहिलं तर फाईन लेगला हा चेंडू ट्रॅव्हल होतो. एक धाव या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळत आहे. तब्बल 23 धावा धावफलकावरती तुम्ही पाहताय. या मॅचमध्ये दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. आपण मगाशी उल्लेख केला, भरपूर साऱ्या खेळाडूंचा उपवास सुरू आहे, तरी देखील मैदानावरती ते खेळतात. कारण प्रत्येकाने प्रेम केला या खेळावरती. सर्वांना वेळ लावणारा खेळ कोणता असेल तर हाच तो क्रिकेटचा खेळ. अगदी जर पाहिलं तर मुस्लिम धर्मीयामध्ये रोजा सुरू आहे, तरी देखील मुस्लिम धर्मातील खेळाडू अगदी मैदानावरती खेळतात आणि क्रिकेटवरती असलेलं प्रेम अगदी ते सादर करतात. आणि त्यांचं देखील कौतुक करावं लागेल, कारण हे क्रिकेट आहे. क्रिकेट सर्वांना एकत्रित आणतं. म्हणून मी उल्लेख केला, क्रिकेटमध्ये कौशल्य जपलं जातं, क्रिकेटमध्ये खेळाडू वृत्ती जोपासली जाते आणि क्रिकेटमध्ये एकात्मता देखील दाखवली जाते. नक्कीच सलाम असेल या क्रिकेटला. खूप चांगला खेळ तुम्ही पाहता. यावेळेस पाहिला तर खोलवर टप्प्याला चेंडू होता, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, इथे डॉट बॉल पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी चंदन करतायत आता मात्र या षटकामध्ये. कारण पहिल्या चेंडूवरती षटकार आला आणि तदनंतर त्यांनी कमबॅक केलं. अगदी विशालच्या बाबतीत तेच घडलं. त्याच्या देखील पहिल्या चेंडूवरती षटकार आणि तदनंतर त्यांनी कमबॅक केलं. अगदी चंदन देखील तसंच काही करतोय या मॅचमध्ये. मोठा फटका आमच्या समालोचन कक्षामध्ये, बॉल जातोय, षटकार. ती 30 या आकड्यावरती. हरीशच्या बॅटमधून हा धमाका आलाय. सुंदर फटका, लॉंग ऑफच्या डोक्यावरून दर्जेदार शानदार रुबाबदार हा फटका होता. कारण विश्वमध्ये अशा प्रकारचे फटके खेळणं डिफिकल्ट असतं आणि या फलंदाजाचं कौतुक करावं लागेल. इथे 2 षटकांचा खेळ संपलाय आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे ती 30 या आकड्यावरती. 30 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 2 षटकांचा इथे खेळ संपलाय. तर नक्कीच पुन्हा एकदा षटक क्रमांक 3 बॉलिंग ट्रॅकवरती विकी आलेत आणि आम्हाला या मॅचसाठी जॉईंट होतील मंथनची गरज सर.
इथे आपण पाहतोय फटक्यांची मेजवानी चांगल्या पद्धतीने पाहायला मिळतेय. षटकातील पुन्हा एकदा दुसरा बॉल घेऊन विकेट तयार. दुसऱ्या बॉलवरती देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक या ठिकाणी फ्रेममध्ये येतोय. जजमेंट चांगलं झालं होतं. गोलंदाज देखील त्यांच्याकडे पाहत राहिले होते. बघा ज्या वेळेला चेंडू असे हवेमध्ये जातात त्यावेळेला कॉलिंग होणं हे खूप गरजेचं आहे. इट्स माइन हा शब्द खूप गरजेचा असतो आणि ते यावेळेला मात्र झालं नाही. क्षेत्ररक्षक आणि गोलंदाज एकमेकांकडे पाहत राहिले आणि त्याचंच रूपांतरण झेल सुटण्यामध्ये हे आपल्याला पाहायला मिळालं. पुन्हा एकदा बॅकफुटला गेले, चांगल्या प्रकारे खेळले. इथे मात्र विशालकडनं झाली चुकी. चेंडू जातोय सीमा पार, येतोय चौकार. आपण पाहतोय या चौकाराच्या सहाय्याने धावसंख्या झालेली आहे. धाव फलकावरती 41, 41 रन्स ऑन द बोर्ड पाहायला मिळत आहेत. काय जबरदस्त अप्रतिम पार्टनरशिप बिल्ड होताना निकेत आणि हरीशच्या माध्यमातून. यावेळेला मात्र स्ट्रेट डाऊन द ग्राउंड पुन्हा एकदा येतोय खणखणीत दर्जेदार फटका. सरळ चौकार 4 धावांसाठी. गोलंदाजाच्या रिलीज ऑफ द डिलिव्हरीला ओळखलं, त्यानंतर बॅकलिफ्टचा वापर योग्य पद्धतीने, बॅटवरची पकड देखील मजबूत. पुन्हा एकदा यावेळेला मात्र हलक्यात आणि खेळले चेंडूला. मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक तिथे आहेत. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण आणि त्याचाच फायदा चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोनही फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळते. निकेत आणि हरीश दोन्ही बॅटर आपण पाहतोय अगदीच चांगल्या पद्धतीने चांगलं कॉम्बिनेशन हे पाहायला मिळतं. निकेतचा विचार आपण केला तर निकेतच्या बॅटमधनं 3 खणखणीत षटकार आपण पाहिले. त्यानंतर हरीशला देखील आपण पाहिलं. 2 षटकार हरीशच्या बॅटमधनं आले, 2 चौकार देखील आले. यावेळेला मात्र पुन्हा एकदा वा कमालीचा फटका. आक्रमण चढवलंय गोलंदाजावरती. षटकार 6 धावांसाठी. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. ससूनगर क्रिकेट क्लब आयोजित स्वर्गीय भालचंद्र म्हात्रे स्मृती चषक 2024. अतिशय सुंदर असं देखणं आयोजन आणि नियोजन या स्पर्धेचं पाहायला मिळतं. अनेक विक्रम या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालेत. आत्तापर्यंत हायेस्ट टोटल या स्पर्धेतली आपण पाहिली आहे तर 97 धावांची एक हायेस्ट टोटल ही आपल्याला पाहायला मिळाली आहे. सर्वात महागडं षटक जर आपण पाहिलं ते देखील आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाले 34 धावांचं. आत्तापर्यंत आपण पाहतोय तर धावांचा पाऊस, षटकार देखील मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळालेत. आणि शेवटचा आणि अंतिम दिवस या स्पर्धेचा. अनेक आठवणी आजच्या दिवसातील आपण इनफॅक्ट या 4 दिवसातील सर्व आठवणी आजच्या दिवसात आपण आपल्या समवेत घेऊन जाणार आहोत. शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्याकरिता सज्ज होतोय गोलंदाज मुलुंड कविश 11 या संघाकडनं मुनिराज. विजय कांबळे आमच्या समवेत आहेत. अतिशय सुंदर असं गुणलेखन त्यांच्या समवेत. आयुष सावंत यांना आपण पाहतोय. प्रथमेश पाटील प्रिन्स मूव्हीजचे आपण पाहतोय. अतिशय सुंदर असं थेट प्रक्षेपण हे पाहायला मिळतं. ब्रॉडकास्टमध्ये आपण पाहतोय tenniscricket.in नंतर प्रिन्स मूव्हीज हे देखील अग्रमानांकित असं नाव आहे. पाहूया षटकातील पुन्हा एकदा पुढील बॉल. यावेळेला मात्र फ्लिक ऑन द रिस्ट, अप्रतिम फटका. चेंडू जातोय सीमा पार. षटकार 6 धावांसाठी.
ज्या प्रकारे फुलरलेनचा मारा गोलंदाज मुनिराजने केला, फलंदाजाने ते ओळखलं आणि यावेळेला आपण पाहिलं निकेतच्या बॅटमधनं आलाय दर्जेदार फटका. षटकाराच्या साहाय्याने धावसंख्या झालेली आहे 59. पुन्हा एकदा बॅकफुटला गेले, चांगल्या पद्धतीने खेळले, विशाल तिथे आहेत. यावेळेस चांगलं क्षेत्ररक्षण झालंय लॉंग ऑनच्या दिशेला. दोन्ही फलंदाज जर आपण पाहतोय तर चांगल्या रिदममध्ये खेळताना दिसतोय. निकेतचा विचार केला तर निकेत आता इंडिव्हिज्युअल स्कोर निकेतचा आपण पाहिला तर वैयक्तिकरित्या निकेत आपण पाहतोय 28 वरती निकेत खेळतोय आणि हरीश देखील आपण पाहतोय तर चांगली बॅटिंग करताना दिसतोय 37 वरती. यावेळेला मात्र काय जबरदस्त फटका, षटकार 6 धावांसाठी. या षटकाराच्या मदतीने आपण पाहतोय तर धावसंख्या धाव फलकावरती झाली आहे. JR दहिसर या संघाची 66 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. काय क्लास बॅटिंग करताना दिसतोय फलंदाज आपल्या संघासाठी हरीश. पाहूया षटकातील पुन्हा एकदा चौथा चेंडू मुनिराज घेऊन तयार. पुन्हा एकदा हा तर माझा रोजचाच खेळ आहे. चेंडू गेलाय सरळ आउट ऑफ द पार्क, षटकार. इथे मात्र कुठेतरी गोलंदाज आता चिंतेमध्ये आहेत कारण की चांगल्या प्रकारच्या धावा या षटकामध्ये पाहायला मिळाल्या आहेत. इथे आता मात्र रणनीती बदलावी लागेल, चेंडूची लेन बदलावी लागेल, दिशा बदलावी लागेल, टप्पा देखील बदलावा लागेल. तीन षटकार आतापर्यंत या ओव्हरमध्ये आपण पाहतोय. 19 धावा आतापर्यंत मोजलेल्या आहेत मुनिराजने या षटकामध्ये. या षटकातील पुन्हा एकदा 5वा चेंडू घेऊन मुनिराज तयार. धावसंख्या धाव फलकावरती झालेली आहे 72. पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न, चेंडू 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 आलाय सीमारेषा पार, येतोय षटकार. षटकारांची मालिका इथे पाहायला मिळाली आहे आणि 3 बॉलवरती लागोपाठ 3 षटकार आली आहेत हरीशच्या बॅटमधनं. लागोपाठ आपण पाहतोय 4 बॉलमध्ये 4 षटकार मारलेत हरीशने. या अगोदरच्या ओव्हरमध्ये देखील आपण पाहिलं होतं स्ट्राईक रोटेट झाली या ओव्हरमध्ये आणि त्यानंतर 3 षटकारांची मालिका ही पाहायला मिळाली आहे. षटकातील पुन्हा एकदा शेवटचा चेंडू घेऊन तयार मुनिराज. खूपच एक्सपेन्सिव्ह ओव्हर मुनिराजची. पुन्हा एकदा मोठा फटका, चेंडू हवेमध्ये, हा येतोय 5वा षटकार. काय क्लास बॅटिंग केली आहे. 4 षटकांचा खेळ झाला. 4 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहिलं तर झालेली आहे धाव फलकावरती JR स्पोर्ट्स दहिसर या संघाची 84. काय कमालीची बॅटिंग केली आहे. हरीशचा विचार आपण केला, हरीश इंडिव्हिज्युअली मनोहर घरत यांच्याकडनं. काय कमालीची बॅटिंग. नाण्याची एक बाजू आपण पाहिली. 4 षटकं झाली. 4 षटकानंतर 84 धावा झाल्या धाव फलकावरती. 85 धावांचं लक्ष्य हे समोर ठेवण्यात आलंय. आता त्या लक्ष्याचा पाठलाग कशा पद्धतीने केला जाईल हे देखील आता पाहणं तितकंच गरजेचं आहे. चला एक छोटीशी धून आपण ऐकूया आणि पुन्हा येऊया ससू नवघर क्रिकेट क्लब आयोजित स्वर्गीय भालचंद्र म्हात्रे स्मृती चषक 2024 मध्ये. यस डीजे.
त्यांनी सन्मान केला जाईल. राजावली गावचे प्रसिद्ध उद्योजक आणि समाजसेवक आदरणीय सन्माननीय देवेंद्र पाटील दादांचा या ठिकाणी स्वागत आणि सन्मान केला जाईल. मी सुशांतदा पाटील आणि आपले आयोजक अगदी धनंजय म्हात्रे साहेबांनी विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण स्वागत आणि सन्मान करायचा आहे. राजावली गावातून ते बिलॉंग करतात आणि जबरदस्त व्यक्तिमत्व आहेत, उद्योजक आहेत, चांगले समाजसेवक म्हणून ते कार्य करत असतात आणि अशा व्यक्तिमत्वाचा आपल्या मुख्य व्यासपीठावरती स्वागत आणि सन्मान केला जातो आहे. भूमिपुत्र फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुशांतदा पाटील आणि या स्पर्धेचे आयोजक धनंजय म्हात्रे दादांच्या शुभ हस्ते या ठिकाणी स्वागत आणि सन्मान केला जातो आहे. महाराष्ट्राचं महावस्त्र मायेची उब देणारी शॉल आणि या स्पर्धेची सदैव आठवण राहील असं सन्मान चिन्ह देऊन त्यांचं या मुख्य व्यासपीठावरती स्वागत आणि सन्मान केला जातो आहे. तुम्ही आलात, आम्ही आपले आभारी आहोत. या स्पर्धेमध्ये एक जबरदस्त व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांचा आदर सत्कार केला जातो आहे. धन्यवाद. थँक्यू. यानंतर आदरणीय सन्माननीय यश पाटील यांचा देखील स्वागत आणि सन्मान केला जाईल. मी पुन्हा एकदा विनंती करतोय की आपण यश पाटील यांचा स्वागत आणि सन्मान या आपल्या मुख्य व्यासपीठावरती करायचा आहे. सुशांतदा पाटील आणि धनंजय म्हात्रे दादांच्या शुभ हस्ते स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केला जातो आहे. या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे अगदी जर पाहिलं ना तर प्रत्येक अतिथींचा या ठिकाणी स्वागत आणि सन्मान केला गेला आहे. अतिथी देवो भव, अगदी आपली भारतीय संस्कृती आणि भारतीय संस्कृती जतन करत असताना अतिथींचा योग्य आदर सन्मान या व्यासपीठावरती केला जातो आहे. पुन्हा एकदा धन्यवाद. चला, आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये देखील होतोय फेरबदल. आपण ऐकणार आहात निशांत पाटील यांचा आवाज. ट्रॅकवरती पहिलाच बॉल आडवा बॅटनं स्क्वेअर लेग रिजनमध्ये चेंडूला टर्न केला आणि ते एक धाव मिळते या चेंडूवरती. 85 धावांचं टार्गेट, भरपूर मोठं लक्ष आपल्याला पाहायला मिळतं. अगदी जर पाहिलं तर कलसूबाई शिखर जेव्हा तुम्हाला चढायचं असतं ना तेव्हा तो टप्प्याटप्प्यावरती जाऊन तुम्हाला चढावं लागतं. एव्हरेस्ट शिखर जेव्हा तुम्ही चढताना तेव्हा तो देखील टप्प्याटप्प्याने तुम्हाला चढावं लागतं. आणि या मॅचमध्ये देखील 85 धावांचं मोठं टोटल पार करायचं आहे तर इथं काय करावं लागेल, अगदी टप्प्याटप्प्यावरती भागीदारी करावी लागेल मुलुंड संघाला आणि या 85 धावा त्यांना बनवता येतील. परंतु त्यासाठी भागीदारी आणि मोठे फटके येणं गरजेचं आहे. ओव्हर द विकेट. यावेळेस आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, चांगला चेंडू अनूपच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो आहे. इथे डॉट बॉल आला आहे. दबाव जाणवतोय फलंदाजांवरती कारण 4 षटकामध्ये 85 धावा बनवणं सोपं नाही आहे. परंतु अशा प्रकारची कामगिरी भरपूरदा आपण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये पाहिली आहे. त्यामुळे या धावा बनवू शकतात कारण क्रिकेटचा खेळ आहे, कधी काय होईल याचा नेम नाही. म्हणून हा खेळ आम्हा भारतीयांना खूप जास्त आवडत असतो. यावेळेस मोठा फटका, अगदी चेंडू हवेत खेळलेत, शतरक्षक आहे तिथे, टिपलाय झेल आणि ते संपलाय खेळ. पहिला धक्का. खूप चांगला झेल त्यांनी टिपला आणि अगदी जर पाहिलं तर स्वर्गीय भालचंद्र जगन्नाथ म्हात्रे यांचे ते नातू आहेत आणि त्यांनी झेल टिपला आणि अगदी त्यांना 500 रुपयाचं पारितोषिक दिलं गेलं आहे आणि 1/4 ओव्हरचा इशारा देखील या चेंडूवरती आपण जर पाहिला तर गोलंदाजाला दिला आहे. म्हणजेच पुन्हा अशा प्रकारचा चेंडू तुम्ही टाकू शकत नाही आहेत, हे देखील लक्षात ठेवा, नाहीतर तुम्हाला नो बॉल दिला जाईल. ओव्हर द विकेट. गोलंदाज तयार.
यावेळेस पुन्हा एकदा अगदी उचली प्राप्त झाली आहे आणि ती नो बॉल. विशाल नाईक सर आहेत. या सर्व गोष्टी तुम्हाला पाहायलाच मिळतील कारण पंचांच्या भूमिकेमध्ये विशाल नाईक सर जेव्हा असतात ना तेव्हा त्यांचं लक्ष खूप चांगल्या पद्धतीनं ते केंद्रित करत असतात. आणि मी नेहमी उल्लेख करतो अगदी मोरासारखे तिखट खान आणि घारीसारखी तीक्ष्ण नजर आमच्या पंचांची, अर्थातच विशाल नाईक सर. काय कमालीची अंपायरिंग पाहायला मिळते या संपूर्ण स्पर्धेमध्ये. सर्व पंचांचं हार्दिक स्वागत आहे. इथे मोठा फटका, चेंडूला हुक केलाय, शतरक्षक आहे तिथे, इथे झेल सुटलाय. एक धाव, दुसरीचा प्रयत्न, 2 धावा या चेंडूवरती कंप्लीट केल्या जातील. या 2 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे 4 या आकड्यावरती. या अगोदर नो बॉल होता आणि फ्रीटच्या चेंडूवरती झेल उडाला होता आणि इथे जर पाहिलं तर 4 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. इथे जर पाहिलं ना तर 85 धावा बनवायच्या, त्यामुळे प्रत्येक चेंडू इथे मोठा फटका खेळावा लागेल. यावेळेस पाहिलं तर पॉईंट शॉट डोक्यावरून खेळले तर शतरक्षक आहे तिथे. एक धाव मिळाली, दुसरीचा प्रयत्न इथे केला जाईल का, तर 2 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्यात. या 2 धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे ती 7-6 या आकड्यावरती. 6 धावा धावफलकावरती. विजय कांबळे सर, मुंबई क्रिकेट असोसिएशन मान्यता प्राप्त गुणलेखक आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांच्या सोबतीनं आयुष सावंत हे देखील मुंबई क्रिकेट असोसिएशन मान्यताप्राप्त गुणलेखक आहेत. म्हणजेच काय क्वालिटी दर्जाचं गुणलेखक पाहायला मिळतं. आणि ते बॅटची शांतेकन, अजून एक गडी बाद. हा या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते आणि आतापर्यंत तो 2 विकेट या गोलंदाजांना प्राप्त केले. पहिल्या षटकामध्ये अनूपनं चांगली गोलंदाजी केली, फक्त 6 धावा त्यांनी खर्च केल्या. षटक क्रमांक दुसरं वरून आले बॉलिंग ट्रॅकवरती. चांगलं आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. ससूनगर क्रिकेट क्लब आयोजित स्वर्गीय भालचंद्र जगन्नाथ मात्रे स्मृती चषक 2024 तुम्ही पाहताय. चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर खूप चांगले संघ खेळताना पाहायला मिळाले. या मॅचमध्ये दहिसर आणि मुलुंड या 2 संघांमध्ये लढत आपल्याला वरूनचा हा चेंडू खोलवर टप्प्याचा होता. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, मिड ऑनला चेंडू जातो आहे. शतरक्षक त्या ठिकाणी येत आहेत आणि इथे फक्त एकच धाव मिळते फलंदाजाला. ठिकाणी राजावली गावातील समाजसेवक आणि प्रसिद्ध उद्योगपती अजित वासुदेव पाटील दादा उपस्थित आहेत. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये. एक जबरदस्त व्यक्तिमत्व आणि या व्यक्तिमत्वाचा या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. वेलकम. आपलं हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. तर नक्कीच राजावली गावातील प्रसिद्ध उद्योगपती आणि समाजसेवक अजित वासुदेव पाटील साहेब उपस्थित आहेत. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. यावेळेस पाहिलं तर आडव्या बॅटने खेळलेत. मिड विकेटला चेंडूला टर्न केला, डीपमध्ये प्रोटेक्शन. इथे फक्त एकच धाव मिळते. JR दहिसर संघाचं कौतुक करावं लागेल कारण त्यांचा कर्णधार निकेतसोबत आपण संवाद साधला. जरूर आज थॉमस डायस आमच्या संघामध्ये नाही आहे, परंतु तरी देखील आम्ही चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करू, अगदी असा त्यांनी उल्लेख केला. आणि खरोखरच मैदानावरती चांगला खेळ त्यांच्या संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो आहे. कारण बॅटिंग करत असताना 84 धावा आणि गोलंदाजीमध्ये दमखम दाखवत आहेत.
गोलंदाज, चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळाला, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न आणि ते डॉट बॉल पाहायला मिळतोय. शादाबचा जर आपण विचार केला ना तर आज त्याचा उपवास आहे. अगदी जर पाहिलं तर तरी देखील तो क्रिकेट खेळण्यासाठी मैदानावरती दाखल झाला. भरपूर क्रिकेटवर प्रेम करणारे व्यक्तिमत्व शादाबला आपण पाहतोय. मुलुंड संघासाठी तो सातत्याने खेळत असतो आणि आज जर पाहिलं ना तो मैदानावरती संघर्ष करतोय. ओव्हर द विकेट. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, टायमिंग साधू शकले नव्हते या चेंडूवरती. स्क्वेअर लेग रिझनमध्ये चेंडूला टर्न केलाय डीपमध्ये. त्या ठिकाणी शतरक्षक आहेत आणि ते एकच धाव या चेंडूवरती पाहायला मिळते. त्या एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे ती 10 या आकड्यावरती. गणित सोडवण्याची पद्धत चुकीची असेल ना तर उत्तर देखील चुकीचंच येईल. या मॅचमध्ये षटकार आणि चौकारांच्या सूत्राचा वापर करायचा आहे, परंतु सिंगल डबल या सूत्राचा वापर केला जातोय. इथे चांगल्या सूत्राचा वापर करावा लागेल. बॉल चाललाय सीमारेषेच्या जवळ, शतरक्षक पाठलाग करताय चेंडूचा, परंतु बॉल थांबणार नाही. बॉल जातोय सीमारेषेच्या बाहेर. चौकार. जाऊन पोहोचली आहे ती 14 या आकड्यावरती. दुसऱ्या षटकाचा देखील खेळ संपला आणि भरपूर कमी धावा कविश 11 मुलुंड संघाच्या आपल्याला पाहायला मिळतात या मॅचमध्ये. गोलंदाज यावेळेस मोठा फटका लॉंगॉनच्या डोक्यावरून, अगदी आमच्या व्यासपीठाला मानवंदना देणारा षटकार आलाय फलंदाजाच्या बॅटमधून. वरून चांगला फटका एक्झिक्यूट केलाय. अमितच्या विरोधात हा फटका पाहायला मिळाला. अशाच प्रकारे फटके खेळावे लागतील येणाऱ्या चेंडूवरती. यावेळेस खराब चेंडू, बीमर चेंडू, शरीर भेदी चेंडू, नो बॉल पंचांच्या माध्यमातून पाहायला मिळतं. एक्स्ट्राच्या स्वरूपात इथे धाव मिळते. चुकी केली या चेंडूवरती अमितनं, कारण शरीर भेदी चेंडू त्याच्या माध्यमातून टाकला आणि पंच देखील या गोलंदाजाला ताकीद करतील की मित्रा, पुन्हा एकदा तू अशा प्रकारचा चेंडू टाकला ना तर तुझ्या गोलंदाजीवर बंदी टाकण्यात येईल या मॅचमध्ये, कारण त्यांनी भीमर चेंडू टाकलाय, शरीर भेदी चेंडू टाकलाय. ओव्हर द विकेट अमित. यावेळेस फ्रीडचा चेंडू होता, बेगीट करण्याचा प्रयत्न, फ्लाइंग स्लीपमध्ये शतरक्षक आहे तिथे आणि फक्त एकच धाव या चेंडूवरती पाहायला मिळते. सामना जर पाहिला तर JR दैसरच्या बाजूनं आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतंय. या मॅचमध्ये मोठे फटके येणं फार गरजेचं आहे टीम मुलुंडसाठी, कारण भरपूर मोठा प्रवास करून हा संघ पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्यातील ससूनगर गावामध्ये दाखल झाला आहे. त्यामुळे चांगला खेळ या संघाला दाखवावाच लागेल या मॅचमध्ये. आणि इथे मोठा फटका फलंदाजाच्या बॅटमधून आला. या स्पर्धेतील सर्वात मोठा षटकार ठोकला या फलंदाजानं. बॅटमधून हा फटका आला. चांगला फटका पाहायला मिळाला. अगदी व्यासपीठाच्या डोक्यावरून हा चेंडू ट्रॅव्हल झाला होता. संघाची धावसंख्या धावफलकावरती आतापर्यंत जाऊन पोहोचली आहे 28 या आकड्यावरती. लेदर क्रिकेटचा भरपूर मोठा अनुभव आहे रमेशकडे आणि आज खऱ्या अर्थानं टेनिस बॉल खेळत असताना त्याच्या बॅटमधून हा षटकार पाहायला मिळतो आहे. यावेळेस देखील पाहिलं तर चांगला फटका वाईड ऑफ लॉंग ऑफला, शतरक्षक त्या ठिकाणी आहेत आणि ते झेल टिपलाय. रमेशची विकेट मिळाली, फलंदाज बाद.
जे आर दैसर या संघाने अधिराज्य गाजवलाय विथ द बॅट विथ द बॉल. खूप चांगला परफॉर्मन्स. मुलुंड संघाने निराश केलाय क्रीडा रसिकांना, कारण गोलंदाजी खराब राहिली, फलंदाजीमध्ये दमखम दाखवता आलेली नाही. इथे देखील फटका फसला, शॉट कव्हरला, शतरक्षक आहे तिथे आणि पुन्हा एकदा झेलबादच्या स्वरूपात आणखीन एक फलंदाज बाद. इलेव्हन मुलुंड संघाने धावफलकावरती धावा केल्या त्या 28 धावा. 7 चेंडूचा खेळ बाकी आहे या मॅचमध्ये. गोलंदाज तयार. यावेळेस पुलटॉच बॉल आणि या चेंडूला पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर षटकारासाठी. कारण या ठिकाणी जर पाहिलं तर सुरुवातीपासून अशा प्रकारचे फटके खेळणं गरजेचं होतं आणि इथे जर पाहिलं ना तर मोठा फटका आलाय फलंदाजाच्या बॅटमधून. 85 धावा या मॅचमध्ये कविश 11 मुलुंड संघाला बनवायच्या होत्या. मी मगाशी देखील उल्लेख केला, टप्प्याटप्प्यावरती भागीदारी या मॅचमध्ये करणं गरजेचं होतं फलंदाजांना, परंतु ठराविक अंतरामध्ये इथे विकेटची पडझड आपल्याला पाहायला मिळाली आणि मुलुंड संघ या मॅचमध्ये बॅकफुटला राहिला आहे असंच म्हणावं लागेल. कारण आतापर्यंत 34 धावा त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात आणि या मॅचमध्ये एकंदरीत 85 धावा बनवायच्या आहेत आणि कुठेतरी पराभवाचा जो अंतर आहे ना तो कमी करण्याचा प्रयत्न या मॅचमध्ये फलंदाज करतायत. रोहित बॉलिंग ट्रॅकवरती. रोहितच्या विरोधात पुन्हा एकदा मोठा फटका, बॅक टू बॅक दुसरा षटकार या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळतो आहे फलंदाजाच्या बॅटमधून. मध्ये कारण एक सिक्सर त्यानंतर डॉट आणि परत सिक्सर त्याच्या बॅटमधून पाहायला मिळतो. संघाचा कर्णधार आहे आणि मैदानावरती लढतोय असंच म्हणावं लागेल, कारण अगदी भरपूर मोठा संघर्ष त्याने केला. अगदी मुलुंड संघ देखील सांगत असेल आम्ही इथे नवे होतो परंतु छावे होतो, परंतु त्यांना अगदी खरं तर हा खेळ चांगल्या पद्धतीने खेळता आला असता या मॅचमध्ये, परंतु गोलंदाजांना फारशी चांगली कामगिरी करता आली नाही. बॅटिंग चांगली आहे. शादाबच्या बॅटमधून आणखीन एक दर्जेदार फटका, शतरक्षकानं चुकी केली आहे आणि ते एकच धाव या चेंडूवरती पाहायला मिळतात. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे ती 41 या आकड्यावरती. 41 धावसंख्या धावफलकावरती तुम्ही पाहताय आणि शेवटचा चेंडू मैदानावरती आणि ते हेलिकॉप्टर उडवलाय, लँड होईल मैदानाच्या बाहेर, षटकार आणि ते सामना जिंकलाय जे आर दैसर या संघानं. अभिनंदन 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 आणि हार्ड लक टफ लक कविश 11 मुलुंड. हार्ड लक शादाब आपण देखील चांगला खेळ केला परंतु गोलंदाजीमध्ये कुठेतरी कमतरता जाणवली आणि हा संघ या स्पर्धेमध्ये अगदी बाहेर जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. तर या दोन्ही संघाचे कॅप्टन टॉस करण्याचा
3 षटकांची ही लढत असेल. दोन्ही कर्णधारांनी या सूचनेकडे या गोष्टीकडे लक्ष द्या. अजित पाटील यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करण्याकरता इथे यायचं आहे. नाण्याच्या एका बाजूला आपण पाहिलं तर ससूनगर क्रिकेट क्लब आणि एका बाजूला स्वर्गीय भालचंद्र म्हात्रे स्मृती चषक 2024. साई माऊली बोरिवली इथे कॉल करतायत. कॉइन स्पिन. ससूनगर इज द कॉल अँड येस ससूनगर इट इज. पुन्हा एकदा प्रशांत नाणेफेकीचा कौल आपण जिंकलेला आहे. अभिनंदन. नाणेफेकीचा कौल जिंकलाय. काय निर्णय असणार आहे? नक्की सेम करू आम्ही शेजारला पहिला. या अगोदरची मॅच पाहिली तर विकेट्स गेले होते कारण की पूर्ण भरोशाचा फलंदाज म्हणजे तुमच्याकडे पाहिलं जातं. षटकार किंग आम्ही पाहिलेलं आहे वरळीच्या मैदानावरती. आता काय स्ट्रॅटेजी असणार? समोरचा संघ GR हा देखील तुमच्या ओळखीचा संघ आहे. नाही खरंच समोरची टीम खूप चांगली टीम आहे. थोडंसं चॅलेंजिंग असेल पण प्रयत्न करू 3 ओव्हरमध्ये आम्ही त्यांना ॲटलिस्ट 30-40च्या आसपास आम्ही थांबवू. नक्कीच तुम्हाला शुभेच्छा असतील या मॅचसाठी. GR टीम समोर साई माऊली संघ आहे. बऱ्याच वेळा तुम्ही आमने सामने खेळलेला आहात. आता काय रणनीती असेल कारण की महत्त्वपूर्ण मॅच आहे आणि महत्त्वपूर्ण स्पर्धा देखील आहे. विजय देखील संपादित केलेला आहे. काय म्हणाल या एकंदरीत स्पर्धेबद्दल आणि यानंतरच्या यापुढील मॅचबद्दल? चांगली टीम आहे पण आम्ही प्रयत्न करू की जास्तीत जास्त स्कोर मारायचा. नक्कीच तुम्हाला देखील शुभेच्छा आहेत. चला त्याचबरोबर आशुतोष भोईर आणि हरीश या 2 प्लेयर्सना मी विनंती करतोय आपण इथे यायचं आहे. आणि मॅन ऑफ द मॅच देखील आपण पाहतोय हरीश ठरलेला आहे या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला लवकर या. जास्त वेळ नाही आहे आपल्याकडे. आपल्याला मॅच देखील सुरुवात करायची आहे.